मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, एक मोठी आनंदाची बातमी, अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय। यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय। जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवीन अपडेट मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। रजा रोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले। विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 2 लिव्ह एनकॅशमेंट सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेषाधिकार रजा देता आली नाही। आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। खटला दाखल करणाऱ्या 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कमावलेली विशेषाधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली। न्यायालयाने म्हटले की वैधानिक तरतुदीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही। लिव्ह एनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। कामगाराने ते कमावले म्हणून विशेषाधिकार प्राप्त रजा नियुक्ता विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे। उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैधानिक तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम 300A चे उल्लंघन आहे। कामगारांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाही। विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी 1984 मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता। 2015 मध्ये त्यांनी नोकरी सोडली। दरम्यान सीमा सावंत 1984 मध्ये बँकेत रोखपाल म्हणून रुजू झाल्या। 2015 मध्ये त्यांनीही नोकरी सोडली। दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला। त्यांनी लिव्ह एनकॅशमेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळते, मात्र त्यांना रजा रोखता आली नाही। त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला। पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।